GMO हेल्पलाईन सांगलीतर्फे शासकीय योजना संवाद सत्र कार्यक्रम. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय सांगली यांच्याद्वारे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत व जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या सहयोगाने शासकीय योजना संवाद सत्र कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सौ विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम खरेमंगल कार्यालय विश्रामबाग येथे पार पडला. कार्यक्रमास आलेले जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत सांगलीचे शैलेंद्र जहागीरदार, श्री माधव कुलकर्णी, भूपाल सुल्यान, चार्टर्ड अकाउंटंट सांगली यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती, स्वयंरोजगार व्यवसाय कर्ज योजना, अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना, अमृत मोबाईल फिल्म मेकिंग, अमृत ॲनिमेशन, अमृत सूर्यमित्र सोलार एस्ट्रोलेशन टेक्निशियन, अमृत अलंकार इमिटेशन ज्वेलरी मेकर, अमृत गॅमर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, अमृत अन्नपूर्णा, अमृत महाराष्ट्र समुदाय पत्रकार, अमृत फॅशन डिझायनिंग, अमृत अन्नपूर्णा, अमृत बेकरी तसेच इतर विषयावर माहिती देण्यात आली. माजी महापौर सांगली आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या कल्पनेतून आणि यांच्या सहयोगातून GMO ऑफिसची स्थापना या ठिकाणी झालेली आहे 15 ऑगस्ट रोजी. त्या माध्यमातून कल्पना अशी आहे की त्यांची अशी इच्छा आहे की बाबा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये विविध ज्या योजना आहेत शासनाच्या, त्या शासनाच्या योजना ज्यांच्याकरता म्हणून तयार केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत, जसं आपण शासन आपल्या दारी म्हणतो तसं या शासनाच्या सर्व योजना त्या लोकांच्यापर्यंत, वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे प्रकल्प किंवा वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्या योजना बऱ्याच वेळेला सगळ्यांनाच माहीत असतात असं नसतं आणि त्यामुळे त्या योजनांचा फायदा किंवा लाभ त्या कॅटेगरीमधले लोक घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून ह्या GMOच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे, कारण आज नोकऱ्यांचं घटतं प्रमाण बघता प्रत्येकानं स्वतःचा उद्योग सुरू करावा अशी ही गरज निर्माण झालेली आहे. अशी गरज ओळखून त्या GMOच्या माध्यमातून विनोद वरदुकर असतील किंवा हे सगळे मान्यवर असतील, हे लोक त्या आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या योजनांची माहिती देणं आणि त्यांना उद्योजक बनवणं आणि त्या माध्यमातून आपला भारत देश जो आहे तो स्वावलंबी बनवण्याकरता हा जो काही मनोदय नामदार पंतप्रधान मोदीजींनी व्यक्त केला, तर त्यांच्या कल्पनेला पूरक म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील माध्यमातून होत आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल आहे. आज सगळ्या वेबसाईट आहेत. आज जवळपास 90% गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे की ज्यांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे. आज आमच्याकडे मैत्री नावाचा पोर्टल आहे की तुम्ही अर्ज कसा करायचा, इथून तुम्हाला सगळ्या स्टेजेस सांगितले. तुम्ही एखाद्याला तुमचं माल विकला तर तुम्हाला पैसे देत नसेल परत, तर आपलं इंडस्ट्रियल फॅसिलिटेशन काउन्सिल नावाचं IFC काउन्सिल आहे पुण्याला, सेमी ज्युडिशियल कोर्ट आहे, तर त्याच्यात तुम्ही तक्रार करू शकता. समाधान नावाचं पोर्टल आहे. खूप सारे अशी पोर्टल आहेत की ज्याचा उपयोग काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि आपण आपल्याच वेगळ्या विश्वामध्ये वापरत असतो, बातम्या बघत असतो वेगळ्या की ज्या आपल्याला काहीच उपयोगी नसतात, आपल्याशी रिलेव्हंट नसतात आणि ज्या चांगल्या बातम्या असतात, जे चांगले पोर्टल्स असतात, जे आता GMOचा उपक्रम आहे, असे पोर्टल ओपन करणं हे आपल्याकडनं होत नाही, तर ते आपल्याकडनं झालं पाहिजे. ऑफिस आणि सगळ्या संयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. सबसिडी घ्या, मिळते तर अजिबात सोडायची नाही, पण व्यवसाय करायचा कशासाठी? सबसिडी मिळते. तसे व्यवसाय जे काय असतात ना ते लॉंग टर्म चालतात. मग ते सूतगिरण्या भरपूर आपण बघितल्या आहेत बघा, नुसतं सबसिडी मिळते त्यासाठी सूतगिरण्या चालू केले. त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये नुसतं सबसिडी घेऊन येणाऱ्या माणसाला मी एंटरटेन करत नाही. हां, बिझनेस कर, तुझी आयडिया काय, तुझ्यात काय पोटेन्शियल आहे, तू त्याचा अभ्यास कर. ह्या भावनेने आपण व्यवसायात उतरावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे. बिझनेस करा. आता नोकरी किती करू शकतो माणूस? आज भारतात जर सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब्स पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे किती जॉब्स आहेत? आपल्यावर जर मी आता जस्ट चेक करत होतो तर फक्त 32 लाख जॉब्स
सेंट्रल